अकोले तालुक्यात भंडारदरा हे धरण जे झालं त्या धरणाची मूळची साईटच ही खालच्या भागामध्ये म्हाळदेवी या ठिकाणी होती. परंतु त्या काळात म्हणजे त्याचं त्या म्हाळदेवी या ठिकाणच्या धरणाचं काही प्रमाणात त्याच्यासाठी खडी फोडणं वगैरे, खडीचे प्रास वगैरे जे काही होते तर ते अकोले तालुक्यात अनेक वर्ष पडून होते. माझी स्वतःची जमीनसुद्धा त्या खडीच्या प्रासांच्या भागामध्ये होती. त्यानंतर ब्रिटिशांच्या काळामध्ये त्या धरणाची योजना त्यांना चांगलं एक वरच्या साईडला एक चांगली साईड मिळाली आणि थोडीशी डोंगराचं दोन डोंगर एकमेकाला जोडले की थोड्या खर्चामध्ये 10-11 TMCचं पाणी त्या ठिकाणी साठू शकेल अशी साईट मिळाली. इथलं काहीतरी 7 TMCच्या आतमध्ये हे धरण होतं म्हाळदेवीचं आणि ती साईट मिळाल्यामुळं त्यांनी त्यावेळेला ते वर बांधलं. 1910 साली भंडारदरा धरणाचं काम सुरू झालं. म्हाळदेवीच्या जागा रद्द करून ते त्या ठिकाणी नेलं आणि 1926ला ते काम पूर्ण झालं. म्हणजे 16 वर्षामध्ये त्या काळामध्ये ते काम पूर्ण झालं. कुठल्याही प्रकारचे अद्ययावत मशिनरी वगैरे ही त्यावेळेला नसताना ते काम 1910 साली म्हणजे आता 100 वर्ष त्याला पूर्ण होऊन गेली, म्हणजे 125 वर्ष व्हायला येतील. तर त्या काळामध्ये ते 10 ते 26 म्हणजे 16 वर्षात काम झालं. परंतु त्यानंतरच्या काळामध्ये स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये 62 साली खताळ पाटील संगमनेर तालुक्यामध्ये मधून आमदार म्हणून निवडून आले आणि ते मंत्री झाले. मंत्री झाल्यानंतर त्यानंतरच्या काळामध्ये ते दुसऱ्या टर्ममध्ये पुन्हा मंत्री झाले आणि इरिगेशन खातं त्यांच्याकडे आलं. पहिल्या वेळेला त्यांच्याकडे पुरवठा खातं होतं. तर हे इरिगेशन खातं आल्यानंतर आणि या दोन्ही तालुक्यातले कष्टकऱ्यांचे नेते आणि स्वतः सिव्हिल इंजिनियर असलेले कॉम्रेड दत्ता देशमुख यांनी पूर्वीचं जे काही म्हाळदेवीची साईट होती त्या ठिकाणी म्हाळदेवीच्या ठिकाणचं म्हाळदेवी हे धरण पुन्हा बांधावं अशा प्रकारचा एक लकडा मंत्री म्हणून खताळ पाटलांच्या पाठीशी लावला आणि मग त्यांनी सुद्धा ती सगळी ब्रिटिशांच्या काळातली कागदपत्र उचलून पाहिली आणि त्यानंतर म्हाळदेवी धरण झालं पाहिजे अशा प्रकारचा आग्रह त्यांनी धरायला सुरुवात केली. त्याप्रमाणे ते कागदावर आणलं. त्याची जी काही रूपरेषा आहे ती मांडली मंत्रिमंडळामध्ये, त्यांनी मांडलं आणि 62 नंतर ते जे काही 62 नंतरच्या काळामध्ये 70च्या दशकामध्ये जे काही त्यांनी ते मांडलं तर त्या काळामध्ये त्याला काही चालना मिळाली नाही म्हणावी अशी आणि म्हणून 72-73च्या नंतर ते मंजूर वगैरे करायचं. ते कागदपत्र याचे वॉटर अकाउंटचे वगैरे हे सगळं त्यांनी काढलं होतं. दिल्लीचे कागदपत्र आणून ते पाहिले होते. तर हे सगळं पाहिल्यानंतर बोलबोल करता 75 साली आणीबाणी आली आणि 75 साली आणीबाणीमध्ये आम्ही जेलमध्ये गेलो आणि जेलमध्ये गेल्यानंतर 76 साली या म्हाळदेवी धरणाचं भूमिपूजन करण्यामध्ये त्यांना यश आलं. खताळ पाटील त्यावेळेला पाटबंधारे मंत्रीच होते. दत्ता देशमुख त्यांना आग्रह करायला म्हणजे सरकारी पातळीवर ह्या गोष्टीचा आग्रह धरायला दत्ता देशमुखांची फार मोठी त्यांना मदत होती आणि मग ते मंजूर होऊन 76 सालामध्ये शंकरराव चव्हाणांच्या हस्ते त्या म्हाळदेवी धरणाचं म्हणजे माझी वस्ती आहे त्याच ठिकाणी त्या जवळपास ते धरणाचं काम भूमिपूजन झालं. भूमिपूजन झाल्यानंतर 77 साली आम्ही जेलमधून सुटलो आणि आमची पहिल्यापासूनची मागणी होती. लक्ष्मण शिंदे एक माझे समाजवादी मित्र होते पूर्वीचे. मधल्या काळात आम्ही काँग्रेस प्रवेशही केला होता परंतु मी ते सोडलं होतं काँग्रेसमधल्या काळात. तर
तरी पण आमची मैत्री कायम होती आणि म्हणून आम्ही त्या भागातले ते मेंदूरचे मी रुंबोडीचा म्हणून ते धरणाची जागा ही कुठल्याही परिस्थितीमध्ये ब्रिटिशांनी त्या काळामध्ये म्हाळादेवी आणि दिगंबर अशा प्रकारच्या 2 जागा सर्वे केलेल्या होत्या आणि म्हणून आमचा आग्रह असा होता त्या पहिल्यापासून की म्हाळादेवी या ठिकाणी हे धरण करून ते सपाटीवरचं धरण होतं आहे. मोठ्या प्रमाणात अकोले तालुक्यातली सुपीक जमीन जाते, तेव्हा अशी मोठ्या प्रमाणातली सुपीक जमीन बुडवून तिथं धरण बांधण्यापेक्षा दिगंबरच्या सारख्या ठिकाणी त्या ठिकाणी जो पूर्वी ब्रिटिशांनी सर्वे केलेला आहे तिथला सर्वे करावा आणि वर ते धरण सरकावं अशा प्रकारची मागणी आम्ही करत होतो. तेव्हा आणीबाणीतून 77 नंतर ते आल्यानंतर ते काम म्हाळादेवीचं काम मी स्वतः जाऊन बंद पाडलं आणि त्यानंतर वसंतदादा वगैरे आले, त्यांनी काही प्रत्यक्ष साईट पाहिल्या आणि त्या दाखवल्या. त्या दाखवलेल्यामध्ये विठा चितळवेडाच्या एरियामध्ये निमरळ या गावाची एक टेकडी आणि ते चितळवेड्याची टेकडी असं जोडा म्हणून सांगितलं, परंतु तिथं पाया व्यवस्थित मिळाला नाही. आणि नंतरच्या काळामध्ये मग थोडंसं आणखी वर निळवंड्याला ते धरण सरकवलं आणि निळवंड्याची जागा ही फायनल झाली. खरं म्हणजे पाया इथं खोदलासुद्धा होता विठा चितळवेड्याच्या तिथं. तर ही जागा निश्चित झाल्यानंतर 76 साली हे जे भूमिपूजन झालं होतं, त्यानंतर पुन्हा निळवंड्याचं भूमिपूजन व्हायला 93 साल उजाडलं. 1993 साली सध्या जे काही निळवंडे धरण झालेले आहे ते 1993 साली त्याचं भूमिपूजन झालं शरद पवार साहेबांच्या हस्ते. पिंपळगाव जोग एक पुण्यात तालुक्यात आळे फाट्याच्या वरच्या बाजूला ते धरण आणि निळवंड धरण या दोन्हींचं भूमिपूजन एकाच दिवशी इथून हेलिकॉप्टरनं हे भूमिपूजन करून शरद पवार साहेब तिकडे गेले आणि ते भूमिपूजन झालं. त्याला ते काम होऊन ते बागायत व्हायला सुद्धा 15-20 वर्ष होऊन गेले, परंतु हे 93 साली म्हणजे आता 30-31 वर्ष झाले तरीसुद्धा हे काम पूर्ण झालं नाही. आणि 31 वर्षानंतर हा सगळा इतिहास मी सांगतो यासाठी की एवढ्या वर्षानंतर झालेलं आणि एवढ्या समृद्ध महाराष्ट्राला लाज वाटावी अशा प्रकारचा कालापव्य ह्या सरकारनं जी काही सरकारं बदलली वगैरे त्या काळामध्ये, तर शेतीला पाणी देण्यासंबंधीची या सगळ्याच राज्यकर्त्यांची किती मानसिकता होती हे याचं दर्शन आहे. आणि या दर्शनामध्ये इकडून तिकडून हे खताळ पाटील आणि दत्ता देशमुख यांच्या आग्रहामुळं धरण किंवा सुरू झालेलं धरण हे शेवटी 93 साली जे सुरू झालं, तर आज त्याला 30-31 वर्ष झाले. ह्या 30-31 वर्षाचा इतका मोठा कालखंड जरी सरकारं बदलली असली तरीसुद्धा महाराष्ट्रासारख्या मुंबईसारखी आर्थिक राजधानी महाराष्ट्राला असताना, महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य म्हणून ओळखलं जाणारं राज्य असताना, एवढ्या या राज्याला काही प्रगत वैचारिक वारसा आहे असं असताना 93च्या नंतर एवढी 30-31 वर्ष आज गेलेली आहेत ते काम पूर्ण व्हायला, आणि तरीसुद्धा या दोन्ही बाजूचे धरण पूर्ण होऊन मला वाटतं 10-15 वर्ष झालेली आहेत. आणि आजपर्यंत ते धरण पूर्ण झाल्यानंतर त्याच्या केवळ कॅनॉलसुद्धा व्हायला इतकी वर्ष लागलेली आहेत की त्याला काही सीमा नाही. आणि अशा प्रकारचे जे काही कॅनॉल झालेले आहेत, हा इतिहास मी यासाठी सांगतोय की एवढे वर्ष होऊन सुद्धा ते काम इतकं वाईट झालेलं आहे की ते कॅनॉलमध्ये आज कोणालाही जर जाऊन बघायचं असेल तर त्या कॅनॉलमधून एकदा डाव्या कालव्याचं एक टेस्टिंगसाठी पाणी सोडलं, ते पाणी सगळं वायाच घालवलेले आहेत सगळं. आता उजव्या कॅनॉलला एक 1.5 TM किती TMC पाणी जाईल त्यांना मी विचारलं अधिकाऱ्यांना, ते म्हटले 1.5 TMC आम्हाला पाणी न्यायचं आहे. म्हणजे ते पाणी ना शेतीला तिकडेही उपयोग होणार आहे आणि इकडच्या आमच्या भागातल्या लोकांना जे काही भंडारदऱ्याचं म्हणून जे काही पाणी दिलेलं आहे ते सुद्धा त्याच्यातलं सुद्धा काही पाणी जाणार आहे. असं एवढं वाटोळं सगळं करून ते लवकर तर नाहीच झालं, परंतु लवकर उशिरा केल्यानंतर सुद्धा जे पाण्याचं टेस्टिंगसाठी म्हणून जे काही न्यायचं आहे तर त्याची कामंसुद्धा कोणीही येऊन बघावं. म्हणजे एका पाण्याचं त्या बाजूला डाव्या कॅनॉलचं
जे काही पाणी खाली लोकांना दाखवण्यासाठी म्हणजे मतं मिळवण्यासाठी जे काही नेलं, त्याच्या पुढं सुद्धा काही मंत्री नाचले, काही नेते नाचले. त्याचं पाणीसुद्धा इकडं ह्या अकोले तालुक्यामध्ये आमच्या इतका उपळा त्या ह्याच्यामध्ये झाला की ते पाणी सरळ जाईना, म्हणून सगळ्या रस्त्यामध्ये ते पाणी आणि त्या पाण्याच्या उपळ्यामुळं पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं. आता इकडच्या बाजूला तो कॅनॉल बंद केला आहे डावा, आणि उजव्या कॅनॉलमधून ते पाणी टेस्टिंगसाठी न्यायचं ठरवलं, आणि म्हणून ते माझ्या घराच्या वरच्या बाजूला अगदी 100-150 फुटावर ते कॅनॉल जे आहे उंचीवर, तर त्या उंचीवरून ते पाणी जे काही एक आठवड्यामध्ये इतकं पाझरलं की ते पाझरल्यानंतर त्या खालच्या शेतकऱ्यांच्या आमच्या मारामाऱ्या सुरू झाल्या. यानं त्याच्या शेतात वळवून घालायचं, त्यानं त्याच्या शेतात वळवून घालायचं. इरिगेशनचे लोक आले, कुठल्याही प्रकारचे डिसिजन घेत नव्हते, आणि मग कुठंतरी आम्हीच काहीतरी असा प्रयत्न करून ते पाणी इकडून तिकडून काढून देण्याचा आणि नदीला कसं तरी काढण्याचा प्रयत्न झाला. सांगायचं तात्पर्य असं की प्रत्येक 5 वर्षातनं सरकारं बदलली असतील किंवा वर्षावर्षात सरकारं बदलण्याचा निर्लज्जपणा झाला असेल, आणि याच्यामध्ये जो कोणी नवा मंत्री येईल, त्या नवा मंत्री आल्यानंतर त्यांनी प्रत्येकानं मी या महादेवी आपल्या निळवंडे धरणाचं कसं अमुक केलं तमुक केलं अशा प्रकारचा बडेजाव करायचा. कोणी अमुक काय त्याला काय काय पदव्या देऊन त्यांचे पाट्या लावल्या असतील, अशा प्रकारचा निर्लज्जपणा करणारे मंत्री आज त्यांनी तिथे येऊन बघावं की हे उजवा कॅनॉल जो सोडला आहे, तो सोडल्यानंतर त्या कॅनॉलची काय अवस्था आहे. त्या कॅनॉलचा जो काही कागद टाकलेला आहे तात्पुरतं पाणी नेण्यासाठी म्हणून, त्या कागदाच्या खाली मोठमोठाली झाडं आहेत, आणि त्याची टेंगळं त्या कागदाच्या खाली आलेली दिसत आहेत. अशा अवस्थेमध्ये ते कागद टाकून आणि कसं तरी पाणी न्यायचं. काल परवाच्या दिवशी माझ्या घरापासून एक 500-600 फूट अंतरावर आणि त्या उताराच्या खाली त्या ठिकाणी सगळा कॅनॉल असा हिदिदा होऊन फुटणारच होता, आणि तो फुटल्यानंतर जो काही लोंढा गेला असता नदीला, तो लोंढा गेल्यानंतर ते किती नुकसान झालं असतं. परंतु रात्रभर ते इंजिनियर, ते हापसे जे आहेत ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि त्यांच्या हाताखालचे डेप्युटी इंजिनियर वगैरे, ते बिचारे आदमून त्यांनी दगडं टाकले, मोठमोठाले दगडं त्या ठिकाणी टाकले, आणि तो भराव करून ते फुटायचं टाळलं. अशी सगळी अवस्था होताना हे निर्लज्ज जे मंत्री झाले यामधल्या काळामध्ये, ते स्वतःची टिमकी वाजवण्यासाठी म्हणून आम्ही आता पाणी आणून दाखवतो आणि हे करतो, म्हणजे खालच्या भागाच्याही लोकांना इतके दिवस पाण्यापासून वंचित ठेवलं, आणि वरच्या आमच्या भागातल्याही लोकांना जे पाणी एक्स्ट्रा मिळायला पाहिजे होतं ते पाणी उपलब्ध झालं नाही. अकोल्याच्या लोकांनी सातत्यानं त्याग केला. अकोल्याच्या लोकांनी त्यातल्या त्यात एक पिचड साहेब मंत्री होते त्या काळामध्ये, त्यांनी एक चांगलं काम केलं की निळवंडे धरण घेतलं. तिथं महादेवीच्या तुलनेमध्ये पुनर्वसनाचा प्रश्न फार अल्प होता, परंतु तो अल्प प्रश्न असला तरीसुद्धा तो सोडवण्याच्या दृष्टीनं सरकारी पातळीवर प्रयत्न करून आमच्याकडे एक सीड फार्मची जमीन होती, आणि त्या सीड फार्मची जमीन ही पुनर्वसनाच्या लोकांना अकोल्याच्या जवळ असल्यामुळं ती देण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला, आणि म्हणून पुनर्वसनाचा प्रश्न अतिशय सन्मानपूर्वक सुटला. ही देण खऱ्या अर्थानं पिचड साहेबांचे माझे त्या राजकीय जीवनामध्ये पुष्कळ भांडणं झाले असले तरी पण त्यांनी हे फार महत्त्वाचं काम केलं, आणि पुनर्वसनाच्या लोकांचं जीवन हे सुसह्य अशा प्रकारचं केलं. ह्या सगळ्या काळामध्ये आज जी काही अवस्था आहे, तर त्या अवस्थेमध्ये हे पाणी जे काही चाललंय आता, त्याला 6-7 दिवस म्हणजे काहीतरी 22 हा कोणता महिना म्हणजे 22 जानेवारीचा दिवशी त्याने रामलल्लाच्या त्या निमित्तानं त्यांना करायचं होतं की काय, परंतु त्या दिवसाचा मुहूर्त हे ठेवून आणि त्या दिवशी पाणी सोडायचं ठरवलं. आणि त्यानंतरच्या काळामध्ये जे काही नुकसान अकोले तालुक्यातल्या लोकांचं पाणी आज तिथं होतंय, कालच आम्ही असं विचारत होतो की सामुदायिक निर्णय घेऊन हे पाणी बंद करावं, आणि या भागात खालच्या भागातले लोक आले तर त्यांना मग काय मारायचं, धोंडे मारायचे का खेटर मारायचे मंत्री आले तर, अशा प्रकारचा विचार आम्ही करत होतो.
अधिकाऱ्यांना आम्ही निर्णायकपणे सांगितलं की बाबांनो काहीतरी व्यवस्था करा, नाही ते पाणी एकदाचं बंद करून टाका, सगळ्या लोकांचं नुकसान होतंय. अशा पार्श्वभूमीवर इतके दिवस घालून इतकं हे करून आणि या धरणाचा जेवढे मंत्री झाले या काळामध्ये, या सगळ्या मंत्र्यांना एकाही मंत्र्याला या धरणाच्या उगमस्थानापासून आतापर्यंत जे काय आलंय त्याचा एकाला इतिहास माहीत नाही. पण कुणी काय नायक पाट्या लावतो, तो कुणी काय नायक पाट्या लावतो. आता सगळाच राजकारणाचा स्तर इतका उथळ झालेला आहे की कुणी उठतो आणि त्याची मुख्यमंत्री म्हणून, मी भावी मुख्यमंत्री म्हणून पाटी लावतो, हा भाग वेगळा. परंतु इथं जवळ आम्हाला बघायला मिळतं की ह्या धरणाचं काम किती निकृष्ट केले. आणि म्हणून आज मी यासाठी हे जाहीरपणे बोलतोय की माझी एक मागणी आहे, सामान्य म्हणजे खालच्या ज्या भागातल्या लोकांना आतापर्यंत त्यांनी पाण्यापासून वंचित ठेवलं, त्या भागातल्या लोकांच्या वतीनेही आणि आमच्याही भागातल्या लोकांच्या वतीनं, सगळ्या तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं माझी ही मागणी आहे की ह्या निळवंडे धरणाचं टोटली ऑडिट झालं पाहिजे. स्ट्रक्चरल ऑडिट आणि तुमच्या खर्चाचं ऑडिट, या अशा प्रकारचं ऑडिट झालं पाहिजे. आणि कोणाच्या काळात किती भ्रष्टाचार झाला, कारण काय बेसुमार खर्च या सगळ्या मधल्या काळामध्ये जो येईल त्याने, आणि पुन्हा टिमकी वाजवायची की मीच याच्यामधून फंड दिलाय मोठ्या प्रमाणामध्ये, अमुक केलंय तमुक केलंय. जणू काय हा फंड म्हणजे हे यांच्या बापजाद्याची मालमत्ता, साठलेल्या मालमत्तेमधून आम्ही देतोय असा थाट, किंवा आमच्या घामातून काहीतरी आम्ही देतोय. सरकारच्या तिजोरीमधून देणारे पैसे सुद्धा मी दिले याचं श्रेय घेण्याची सुद्धा कशी निर्लज्जपणाची धडपड या मंत्र्यांची असते. आणि म्हणून आता जे खाली दाखवायचं पाणी, जे काही त्यांना ते दाखवायचंय, त्या दाखवायच्या नादामध्ये जी काही या अकोले तालुक्यातल्या लोकांची सध्या प्रामुख्यानं मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणच्या भागामध्ये पाणी उपळलेलं कसं आहे, ते कसं नुकसान आहे. मंत्र्यांनी जे निर्लज्ज मंत्री आम्ही काहीतरी केलं असं म्हणतात, तर त्यांनी येऊन प्रत्यक्ष अशा वेळेला पाहावं की काय अकोले तालुक्यातल्या शेतकऱ्यांचे हाल आणि नुकसान आहेत. आणि म्हणून मी हे सांगतोय की कुठल्याही परिस्थितीमध्ये जाहीरपणे सांगतोय की या निळवंडे धरणाचं स्ट्रक्चरल आणि खर्चाचं दोन्ही प्रकारचं ऑडिट झालं पाहिजे. काम कसं झालंय त्याच्या तपासण्या केल्या पाहिजेत आणि याच्यामध्ये किती भ्रष्टाचार झालाय हे बाहेर आलं पाहिजे. कारण भ्रष्टाचार तर इरिगेशनमध्ये झालाय हा त्या पांढरे साहेबांनी त्या काळामध्ये काढला मोठ्या प्रमाणामध्ये. भ्रष्टाचार हा सारखा अव्याहतपणे चालूच आहे. परंतु ह्या राज्यकर्त्यांना महाराष्ट्रातल्या म्हणजे ते एवढे म्हणजे त्यांना काय शब्द वापरावा तो मला कळत नाही की गेल्या स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षाच्या काळामध्ये किंवा महाराष्ट्र स्थापन झाला 60 साली, त्या 60 सालाच्या नंतरच्या काळामध्ये, एवढ्या प्रदीर्घ काळामध्ये महाराष्ट्राची किती भूमी पाण्याखाली आणावी या संबंधी त्यांच्या डोक्यात काहीच नाही. रात्रंदिवस मी अमुक केलं, मी तमुक केलं, अशा प्रकारचा बडेजाव मारण्यापलीकडे ह्या मंत्र्यांच्या आणि या सरकारच्या काही डोक्यामध्ये नसतं. संबंध तिकडे मराठवाड्यापासून खालचा भाग सगळा ओसाड पडलेला आहे. दत्ता देशमुख होते, त्यांनी त्या काळामध्ये मांडलं होतं की सह्याद्रीच्या पश्चिमेला जाणारं जे काही समुद्राकडे पाणी आहे ते पाणी वळवून आणावं, ही कल्पना काही हे आता मांडायला लागले म्हणून ती नवीन आहे. ती दत्ता देशमुखांनी मांडलेली. दत्ता देशमुख इंजिनियर होते. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या काळामध्ये ते आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांची भाषणं गाजलेली आहेत, अभ्यासू भाषणं असायची. आणि म्हणून तेव्हापासून अशा प्रकारची दृष्टी असलेले लोक जे विचार करत होते, आताच्या लोकांना कुठल्याही प्रकारची दृष्टीच नाही त्यांच्या डोक्यात. काय असावं, गरिबांना शिक्षण द्यावं कसं, पाणी जे काही जास्तीत जास्त रिसोर्सेस, जे नॅचरल रिसोर्सेस आहेत, पडणारं पाणी 100% अडवून आणि जास्तीत जास्त शेतीला पाणी दिलं पाहिजे, अशा प्रकारचा विचार किंवा नियोजन अशा प्रकारचं कुठलंही त्यांच्या डोक्यामध्ये नसतं. त्याची चर्चा सुद्धा येत नाही. तेव्हा हे जे काही मी हे काही जरा चिडीनं जे काही बोलतोय, तर त्याचं कारण असं की ह्या सरकार आणि हे नेते अशा प्रकारच्या स्वतःच्या टेऱ्या बनवण्यामध्ये आणि स्वतःची मोठेपणा सांगण्यामध्ये जे मग्न झालेत, त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं आणि हे स्वतःचा जो काही
मी भावी मुख्यमंत्री, मी धरणाचं अमुक काम केलं, हा मीपणा आणि हा मीपणाच्या मधून मी काहीतरी मोठं काहीतरी करतोय अशा प्रकारचा निर्लज्जपणा ह्या राज्यकर्त्यांनी न दाखवता लवकरात लवकर चांगल्या प्रकारचं एक काही सर्वांगीण व्यापक नियोजन, म्हणजे आम्ही त्या तेलंगणाच्या मुख्यमंत्र्याची मैत्री झाली, त्याने एकदा आम्हाला सांगितलं की या देशामध्ये 1,40,000 TMC पावसाचं पाणी पडतं आणि आपण अडवलंय फक्त 20 TMC. तेव्हा इतका आपला हा नियोजनाच्या बाबतीमध्ये निर्लज्ज असणारा देश आणि त्या निर्लज्ज देशामधला हा निर्लज्ज महाराष्ट्र राज्यकर्त्यांच्या दृष्टीनं, तेव्हा आपला निर्लज्जपणा आत्मपरीक्षण करून सगळ्या जे काही कोणत्या पक्षांचे असतील, मला त्याच्याशी कर्तव्य नाही, परंतु त्यांनी तपासावा. आणि प्रामुख्याने निळवंड्याच्या धरणाचा सारा इतिहास मी जो काही सांगितला, हा इतिहास 10% सुद्धा इतिहास ज्यांना माहीत नाही ते म्हणतात आम्ही अमुक केलं, ते तमुक केलं. आता आम्ही जागा बदलवल्या वगैरे चळवळी करून ते पाणी भंडारदऱ्याचं पाणी सुद्धा मिळवण्याची मी चळवळ केली, तेव्हा दोन्ही तालुक्याला पाणी मिळाले. हा मी कधी माझ्या तोंडाने हे सांगत नाही, परंतु मुद्दा हा आहे की याचं क्रेडिट काही नसताना हे लोक जेव्हा मी जिवंत असताना घेत आहेत त्यावेळेला मला चीड येते आणि खरोखर हे सांगावं वाटतं, म्हणून हा इतिहासही सांगितला. आणि खऱ्या अर्थानं मी त्यांना या सध्याच्या विद्यमान सरकारला इशारा देतो की या निळवंडे धरणाचं काम जरा मंत्र्याने एखाद्या येऊन आणि आमच्या सोबत जरा पाहावं आणि तुमचा राज्य करण्याचा निर्लज्जपणा कसा आहे तो हे करावा. आम्ही पाणी काढून आणि आम्ही तुम्हाला ह्या येत्या निवडणुकीमध्ये पाणी दिलं अशा प्रकारचा टिमकी मिरवायची असेल तर अरे जरा काहीतरी फंड वगैरे वेगानं देऊन चांगलं काम करायला पाहिजे होतं, त्याच्या क्वालिटी संबंधी काहीतरी कुणीतरी लक्ष द्यायला पाहिजे होतं. असं काही न करता घाईघाईनं कशाचं तरी ते घाई झाली म्हणून ते कागद टाकून त्या झाडांवर का होईना कागद टाकून मग 2 दिवस एखादा आठवडा लेट झाला असता, परंतु जरा चांगलं काहीतरी करून आणि मग ते प्लेन कॅनल करून आणि त्याच्यावर कागद टाकून तूर्त का होईना, परंतु तर यापुढं ते अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला लाईनिंग करणार आहे, कॉन्क्रीटचं लाईनिंग केल्यानंतरच पुढचं रोटेशन सोडू. परंतु माझं असं मत आहे की आज जर तातडीनं ते पाझरायचं पाणी जे आहे त्यानं होणारं नुकसान जर ते जास्त वाढलं तर आम्ही आंदोलन करून हे पाणी बंद पाडणार आहोत. 1.5 महिना काहीतरी यांनी जे सोडायचं ठरवलंय आणि ते पाणी लोकांना सुद्धा त्या उपयोगी येणार नाही, रस्त्यानंच जाणार आहे. आणि तिथं गेल्यानंतर सुद्धा कुठंतरी ते त्या पाण्याची जीभ दिसल्यानंतर एखाद्या ओढ्यांमध्ये किंवा त्याच्यात अडकून एखादं डबकं साठवतील. याच्यापेक्षा ह्या शेतीला कुठल्याही प्रकारचा त्यांनाही उपयोग नाही आणि इकडच्या आमच्या लोकांना उपयोग नाही. लोकांना उपयोग होईल अशा प्रकारचं काम जरा पटकन कसं होईल असं करा, लाईनिंग लवकर करा आणि तरच पाणी न्या. या पुढच्या काळामध्ये इकडं तुम्ही पाणी न्यायला इकडे या अकोले तालुक्यात, म्हणजे तुम्हाला मग गंगाराम दाखवतो मंत्र्यांना, जो कोणी मंत्री येईल तर अशा प्रकारचा इशाराही देतो. आणि ताबडतोबीनं जरा अधिकाऱ्यांना बोलून घेऊन खरोखर काय परिस्थिती आहे ते जरा विचारात घेऊन इकडे पावलं उचलावीत अशा प्रकारचा इशारा देतो आणि थांबतो. धन्यवाद.